तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकऱ्यांनो कागदपत्राची पूर्तता करा आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेसाठी लागणारे जे 5 जे कागदपत्र आहेत ते कोणकोणते आहेत आणि केव्हा लागणार सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत या वर्षातील शेवटचा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही, म्हणजे 19वा हप्ता जमा झालेला नाही। जर तुम्ही प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभधारी असाल तर आवश्यक ती कागदपत्रे त्वरित सादर करावी लागणार आहेत, अन्यथा तुमचा जो हप्ता आहे तो हप्ता येणार आहे। पण तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आता वार्षिक प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक आता 6,000 रुपये केंद्र सरकार देणार आहे आणि आता कोणकोणती कागदपत्रे लागणार आपण आता सविस्तर माहिती जाणून घेऊ। आता दोन्ही योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपये जमा होणार आहेत, तर कोणकोणती कागदपत्रता जे आहेत ती करावी लागणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो जी कागदाची पूर्तता आहे ती कोणकोणती केली तरच उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो कधी कागदपत्र द्यायची आता सविस्तर बातमी आपण जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान महासन्मान निधी योजनेचं तुम्ही जर स्टेटस काढल्याच्या नंतर लँड सेडिंग स्टेटसचा जर प्रॉब्लेम आला तेव्हाच तुम्हाला कागदपत्रे ही द्यावी लागणार आहेत। जिथे हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम कृषी खात्यामध्ये जे कृषी अधिकारी आहेत त्यांच्याकडे लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम दुरुस्त होत असतो, तिथे गेल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम आला आणि लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम आल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचं स्टेटस काढलेलं स्टेटसची झेरॉक्स आणि तुमचे पासबुकची झेरॉक्स असे 2-3 कागदपत्र जे आहेत ती कागदपत्रे लागणार आहेत लँड सेडिंग स्टेटसचा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी। आणि शेतकरी मित्रांनो जो 19व्या हप्त्यासाठी कोणतेही कागदपत्रे देण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आला लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम आला तर कागदपत्रे देण्याची गरज आहे कृषी खात्यामध्ये, कारण की तिथेच तो प्रॉब्लेम दुरुस्त होतो। तर मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल की लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम कुठं आल्यास काय करावे आणि कोणकोणती कागदपत्रे लागणार। तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद।